नाशिकला आल्यानंतर आमच्या इंडियन ओव्हरसीज बँक आहे तिथे गेलो, गाडी लावली आणि बँकेत जायला लागलो. शेजारी म्हाडाचं ऑफिस होतं. तो शिपाई पळत पळत आला आणि त्याला सांगितलं की ही जागा साहेबांकरता आहे, साहेब येत आहेत. म्हटलं साहेब येत असतील तर मला दाखव. साहेब मी नाही बघितलेत. माझे आजोबा इंग्रजांचे अधिकारी होते आणि लहानपणी ते गमती सांगायच्या की शेवटचा साहेब 49 साली यांनी भाऊच्या धक्क्यावर बोटीवर चढवून पाठवलं. आता कुठले साहेब? तो बघितला माझ्याकडे, शून्यासारखा बघत राहिला. साहेब तुमचा रे, मी मालक आहे रे, मला साहेब नाही ना रे. मला जर साहेब असेल तर मी कसाचा मालक, कशाची डेमोक्रेसी? वी आर अ डेमोक्रॅटिक स्टेट. आणि म्हणून कागद खूप स्ट्रॉंग आहेत तुमच्या माझ्या बाजूने. त्याचं भान तुम्हाला मला असलं पाहिजे, हा आग्रह तुमचा माझा असला पाहिजे की नाही रे साहेब, तू तुझ्या स्टाफचा मामलेदार, साहेब त्याच्या तलाठ्यांचा, मामलेदार सर्वसामान्य नागरिकाचा साहेब कसा असू शकतो? आणि तो जर साहेब असेल तर तुमच्या माझ्या डेमोक्रेसीला काय अर्थ आहे? ते चालक आहेत, तुम्ही मालक आहात. मालकाने मालकासारखंच वागा. आणि हाच आग्रह असावा तुमचा माझ्या पिढीचा, हा असावा. आणि तुमच्या माझ्या पुढच्या पिढीचा पण हाच असावा की वी ओन दिस कंट्री, यू सर्व्ह दिस कंट्री.